मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात जेवण बनवताना मोठी दुर्घटना। उकळत्या पाण्याने भिजलेल्या कंत्राटी कामगारांच्या उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला। प्रभादेवीतील सिद्धिविनायक मंदिरात 5 दिवसांपूर्वी ही दुर्घटना घडली। जेवण बनवत असताना उकळत्या पाण्याने भरलेले टोप कर्मचाऱ्याच्या अंगावर पडलं। या दुर्घटनेनंतर कर्मचारी तब्बल 60% भाजला। त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि गेल्या 5 दिवसांपासून त्याच्यावरती उपचार सुरू। मात्र डॉक्टरांचे प्रयत्न करूनही त्याचा जीव वाचू शकला नाही। उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून या घटनेनंतर मात्र मंदिरातील कंत्राटी कर्मचाऱ्याच्या कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाय होते का याचा तपास आता महत्त्वाचा ठरणार आहे।